असे बरेचसे चॅलेंज आले. तर ते चॅलेंजला फेस करता करता माझ्यातली मी कधी हरवले नाही. माझा माइंडसेट हा पहिल्यापासून खूप वेगळा होता. कधी कुठली सिच्युएशन आली तर मी कधी हिरमुसले नाही, कधी डगमगले नाही. प्रत्येक गोष्टीमधून मार्ग काढत आले आणि तोच माझा पॉझिटिव्हपणा, तोच माइंडसेट कुठेतरी मला फ्युचरमध्ये उपयोगी आला. आणि त्याचाच अर्थ ही रतन ह्याच कॉन्फिडन्सने तुमच्या सगळ्यांसमोर आली आहे. तर मग सांगण्याचं तात्पर्य हेच की आपल्याला असं वाटतं की आपण खूप सर्व गुणसंपन्न आहोत, आपण खूप परफेक्ट आहोत आणि आपण सगळ्यांना आवडू शकतो आणि सगळे आपल्याला आपल्यातले चांगला स्वभाव, आपले चांगलं गुण घेऊन आपल्याला ओळखू शकतात. तर असं काही नसतं. ह्या कलियुगाची रिॲलिटीच अशी आहे की तुम्ही जेवढं जास्त चांगले असाल ना, तेवढा तुमच्या चांगुलपणाचा जास्त लोक फायदा घेणार. तुम्हाला जास्त प्रॉब्लेममध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आणि तुमचा फायदा कसा घेता येतील ना याचा विचार करणार. आणि जर तुम्ही त्यांच्या मनाप्रमाणे नाही वागला तर तुमची नाहक विनाकारण बदनामी करणार. तर चला अशाच काही काही नवनवीन गोष्टींचा नाही का उघडा करणारे, सगळ्या गोष्टींचा एक्सपोज करणारे सगळ्यांसमोर काही गोष्टी. तर आवडलंच तर नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा.